माझे वडील वारल्यानंतर आजोबा आमची काळजी घेऊ लागले. रोज रात्री माझे आजोबा माझ्या आईला त्यांच्या खोलीत बोलवायचे आणि औषध द्यायला सांगायचे. आणि रोज रात्री माझी आई त्यांच्या खोलीतून रडत बाहेर यायची. एके दिवशी आजोबा म्हणाले, तुझ्या आईला माझ्या खोलीत औषध घेऊन पाठवून दे. मी आईची साडी नेसून आजोबांच्या खोलीत गेले. मी नुकतीच खोलीत शिरले होते तेव्हा आजोबांनी मला माझी आई समजून माझ्यासोबत असं काही केलं की माझं हृदयच हेलावले. माणसाच्या आयुष्यात घडणारे काही अपघात माणसाला आयुष्यभर विचार करायला भाग पाडतात. इच्छा असूनही तो त्या अपघातातून बाहेर पडू शकत नाही. आम्ही दोघी मायलेकी असेच वेदनादायी जीवन जगण्यास मजबूर होतो. माझ्या वडिलांच्या आकस्मिक निधनाने आमच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझी आई खूप रडत होती. आम्ही लोक शहरात राहत होतो. माझे वडील गावातील जमीनदाराचे पुत्र होते. त्यांनी माझ्या आईसोबत प्रेम विवाह केला होता. पण माझ्या वडिलांच्या घरच्यांनी माझ्या आईला आपलंसं करण्यास नकार दिला. हेच कारण होतं की आम्ही सर्वजण शहरात राहू लागलो. आजपर्यंत आम्ही आमच्या आजी आजोबांना आणि बाकीच्या कुटुंबांना पाहिले नव्हते. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. मी 18 वर्षाची होती आणि कॉलेजमध्ये शिकत होती. तेव्हा एके दिवशी अचानक माझ्या वडिलांचे मित्र आमच्या घरी आले आणि त्यांनी अशी बातमी सांगितली की ती बातमी ऐकून आमच्या डोक्यावर आभाळ कोसळले. ते म्हणाले की सुरेंद्रचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यांचे बोलणे ऐकून मी आणि आई खूप शॉक झालो. अपघाताची बातमी समजताच जणू काही आमच्या अंगातून जीव निघून गेला. जोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तोपर्यंत माझे वडील हे जग सोडून निघून गेले होते. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून माझी आई जागीच बेशुद्ध पडली. हे सर्व पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एकीकडे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे वडील कायमचे सोडून गेले होते आणि दुसरीकडे माझ्या आईच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. मी आईची काळजी घेऊ लागली. माझ्या आईला पुन्हा पुन्हा मूर्छा येत होती. माझ्या आईबाबांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. माझे वडील आमचे एकमेव आधार होते. त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही अनाथ झालो होतो. आम्ही दोघीही चिंतेत पडलो की पुढील आयुष्य कसं घालवायचं. त्यावेळेस मी 12वीत शिकत होती. या पदवीवर मला चांगली नोकरीही मिळू शकली नसती. शिवाय माझ्या आईकडेही कोणतंही कौशल्य नव्हतं ज्याच्या मदतीने आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकू. या महिन्याचे भाडे देण्यासाठीही आमच्याकडे पैसे नव्हते. महिना संपताच घर मालकाने आम्हाला एकतर घराचे भाडं द्या किंवा घर रिकामं करा असं सांगितलं. आमच्याकडे भाड्याचे पैसे नव्हते. त्यामुळे आपण वडिलांच्या गावी जावे असे ठरवले. वडिलांच्या उपस्थितीतही आजोबांनी आम्हाला स्वीकारले नाही. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून तरी कदाचित माझ्या आजोबांचे हृदय पिळवटून जाईल म्हणून आम्ही गावी जाण्याची तयारी सुरू केली. आधी आई नाकारत राहिली की तुझे आजोबा खूप कडक स्वभावाचे आहेत, ते आम्हाला कधीच स्वीकारणार नाहीत. पण मी तिचं ऐकलं नाही. आईला गावाचा पत्ता माहीत होता. माझे आजोबा त्या गावचे जमीनदार होते. मी माझ्या हातातली अंगठी विकली जी माझ्या आई वडिलांनी 10वी उत्तीर्ण झाल्याच्या निमित्ताने मला दिली होती आणि काही आवश्यक सर्व सामान बांधून आम्ही गावाकडे निघालो. आजोबांच्या गावात पोहोचताच एका मोठ्या घरासमोर आमची गाडी थांबली आणि मी त्या मोठ्या घरावर नजर टाकली. त्यांचे राजवाड्यासारखं घर पाहून मनात एक विचार आला की आमचं घर तेच होतं ज्या घरावर माझ्या वडिलांचा हक्क आहे. पण माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना त्यांचा हक्क देण्यास नकार दिला होता, कारण त्यांनी माझ्या आईसोबत त्यांच्या पसंतीने लग्न केले होते. घरासमोर उभ्या असलेल्या चौकीदाराला आम्ही सांगितले की आम्हाला या घराच्या मालकाला भेटायचे आहे. तो आम्हाला घराच्या आत घेऊन आला. त्याला वाटले की आम्ही घर मालकाकडे काही मदत मागायला आलेल्या असहाय्य महिला आहोत. त्याने आम्हाला घेऊन बाहेर लॉन्चमध्ये बसवले आणि म्हणाला, तुम्ही दोघं इथेच बसा, आता जमीनदार येतील तेव्हा तुम्हाला मदत करतील. मी माझ्या आईसोबत तिथे शांतपणे बसली. माझी आई खूप घाबरलेली होती. ती म्हणाली, ज्या माणसाने तुझे वडील जिवंत असताना आम्हाला स्वीकारले नाही
तो आता आपल्याला का स्वीकारेल? तू मला इथे का घेऊन आली आहेस? मी म्हणाली, या घरात माझ्या वडिलांचाही हक्क आहे आणि मी माझ्या वडिलांचा हक्क घेण्यासाठीच इथे आली आहे. आपण कोणी बेसहारा गरीब नाही आहोत, जे असेच गरिबीत आपले आयुष्य घालवू. माझं बोलणं ऐकून आई माझ्याकडे काळजीपूर्वक बघू लागली आणि म्हणाली, ही लोक मोठी लोक आहेत. आपल्यासारख्यांना तर धक्के मारत घराबाहेर काढून टाकतील. माझी आई हे सर्व बोलत असतानाच माझे आजोबा म्हणजेच जमीनदार साहेब आमच्या समोर आले. माझ्या आईने त्यावेळेस डोक्यावरून पदर घेत स्वतःला झाकलेले होते आणि मला ओळखण्याचा तर प्रश्नच नव्हता. म्हणून ते येताच आम्हाला विचारू लागले की तुमच्या गरजा सांगा की मी तुमची दोघांची कशी मदत करू शकतो. आमच्या घरून कोणीही रिकाम्या हाताने परत गेले नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून मी म्हणाली, मी माझा हक्क घ्यायला आली आहे. माझं बोलणं ऐकून त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. त्यांनी माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि मग विचारू लागले की तू कोण आहेस आणि तुझा असा कोणता हक्क आहे जो तुम्ही दोघं माझ्याकडे मागायला आला आहात? मी म्हणाली, मी तुमच्या मुलाची मुलगी आहे. हे ऐकून त्यांचा चेहरा रागाने लाल झाला आणि ते म्हणू लागले, सुरेंद्र माझ्यासाठी मेला आहे आणि तू इथे काय घ्यायला आली आहेस? आजोबा ज्या पद्धतीने उच्च स्वरात बोलत होते ते पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी रडत रडत म्हणाली की तुम्ही खरं बोललात. माझे वडील आता या जगात नाहीत, आता ते मेले आहेत. हे ऐकून ते माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि मग म्हणाले, बकवास बोलणं बंद कर. तुझ्या तोंडात जे येत आहे ते तू बोलत आहेस. काहीही होणार नाही माझ्या सुरेंद्रला. मी म्हणाली की मी खरं सांगते, तुमचा मुलगा आता या जगात राहिला नाही, तो आता मेला आहे. माझ्या तोंडून हे ऐकून त्यांचा चेहरा रडका होऊ लागला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. म्हणू लागले की काय म्हणतेस? माझा मुलगा मला असं सोडून जाऊच शकत नाही. तो माझा मुलगा आहे. तो एक दिवस माझ्याकडे नक्कीच परत येईल. तुम्ही दोघेही खोटं बोलत आहात. तुम्हा दोघांशी माझा काही एक संबंध नाही. त्यांना कदाचित धक्काच बसला होता आणि मी जे बोलते त्यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा आई म्हणाली, आम्ही खरं बोलतोय. तुमचा मुलगा माझा नवरा होता आणि ही तुमची नात. आईने तिच्या पर्समधून वडिलांचा फोटो काढून त्यांना दाखवला आणि माझ्याकडे बोट करून ती त्यांना म्हणू लागली की हे तुमचंच रक्त आहे आणि मी तुमची सून आहे. आता तुम्ही आम्हाला दत्तक घ्या किंवा आम्हाला या घरातून हाकलून द्या, कारण आता आमच्याकडे या घराशिवाय दुसरी जागा नाही. ते काही वेळ मूकपणे अश्रू ढाळत राहिले. मग माहीत नाही काय विचार करत त्यांनी मला जवळ घेतले आणि ढसाढसा रडू लागले आणि म्हणू लागले की तू माझ्या मुलाची निशाणी आहेस. मी तुम्हा दोघांना कुठंही जाऊ देणार नाही. अर्थात मला सुरेंद्रचा राग आला होता, पण त्याने मला असं सोडून जावं असं मला वाटलं नव्हतं. मी तुम्हा दोघांना असं एकटं सोडू शकत नाही. हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला की आता आम्ही निराधार नाहीत. पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही दोघी एका मोठ्या संकटात सापडणार आहोत, ज्यातून बाहेर पडणे फार कठीण आहे. माझे आजोबा आम्हा दोघांना त्यांच्या घरात घेऊन गेले. त्यांचं घर खूप मोठे होते आणि घरात प्रत्येक कामासाठी अनेक नोकर होते. सुरुवातीला आजोबांनी आमची खूप काळजी घेतली. तिथे गेल्यावर मला कळाले की माझे वडील घर सोडून गेल्यानंतर माझ्या आजीचाही धक्क्याने मृत्यू झाला होता. माझ्या आजोबांचं माझ्यावर खूप प्रेम होते. जेव्हा ते कामावरून परत यायचे तेव्हा तासनतास माझ्याजवळ बसायचे आणि माझ्या तोंडून वडिलांबद्दलचे बोलणे ऐकायचे. एक आठवडा तिथे राहिल्यानंतर मला एक गोष्ट फार विचित्र वाटली की माझे आजोबा माझ्या आईशी कधीच बोलत नव्हते. कदाचित ते अजूनही माझ्या आईचा तिरस्कार करत असतील. हळूहळू माझे आजोबा खूप आजारी पडू लागले आणि ते नोकरांवर ओरडू लागले. त्यांचा आजार पाहून आणि नोकरांना ओरडताना माझ्या आईने त्यांचा ओरडा खाऊनही त्यांची खूप सेवा केली. आईची सेवा पाहून हळूहळू आजोबा माझ्या आईशी चांगले वागू लागले. आता त्यांची रोजची सवय झाली होती की झोपायच्या आधी ते आईला सांगायचे की आधी मला औषध दे आणि मग झोपायला जा. रोज रात्री आई आजोबांच्या खोलीत औषध द्यायला जायची. पण आजोबांच्या खोलीतून परत आल्यावर तिच्या चेहऱ्यावर उदासपणा असल्याचं मला जाणवलं.
तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती कुठल्या तरी खोल विचारात मग्न आहे आणि मी या सगळ्यांचं कारण विचारल्यावर ती घाबरून जायची आणि माझ्याकडे ओलसर डोळ्यांनी बघून म्हणायची की काही नाही, तू झोप. हे सगळं बघून मला खूप विचित्र वाटत होतं की आजोबा माझ्या आईला असं काय सांगायचे की ती त्यांच्या खोलीतून येताच टेन्शनमध्ये असायची. आधी आजोबा आईकडे फक्त औषध मागायचे, पण हळूहळू प्रत्येक काम आईकडून करून घेऊ लागली. गोष्ट एवढीच सीमित असती तर मला वाईट वाटले नसते, पण गेल्या काही दिवसांपासून जे काही मी महसूस करत होते ते काहीसे विचित्र होते. कारण गेल्या काही दिवसांपासून मी पाहत होती की रोज रात्री माझी आई आजोबांच्या खोलीतून आल्यावर रडायची आणि आता माझ्या आईला आजोबांच्या खोलीतून यायला तासनतास लागत होता. माझी आई रात्री माझ्या खोलीत माझ्यासोबत झोपायची. आई आजोबांच्या खोलीत असेपर्यंत मला झोप येत नव्हती. मला आश्चर्य वाटायचे की औषध द्यायला असा किती वेळ लागतो आणि माझी आई तासनतास माझ्या आजोबांच्या खोलीत घालवते. माझी आई या वेळेला माझ्या आजोबांच्या खोलीत रात्री तासनतास काय करत असेल ह्या विचारात मी टेन्शनमध्ये राहू लागली. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांचा माझ्या आईबद्दलचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा बराच चांगला झाला होता. आता ते माझ्या आईला जास्त महत्त्व देऊ लागले होते. पण माझी आई त्यांच्यासमोर नेहमी घाबरलेलीच असायची आणि तिच्या मनात सतत काही ना काही चालू असायचं. आता जेव्हा कधी माझे आजोबा माझ्या आईला औषधांसाठी त्यांच्या खोलीत बोलवायचे तेव्हा माझ्या आईचा चेहरा फिका पडायचा आणि त्यांच्या खोलीतून येताच माझ्या आईचे संपूर्ण शरीर घामाने भिजून जायचे. मी आईला या सगळ्यांचं कारण विचारलं तर ती बोलायची, काहीच नाही, माझी वाट बघत का जागा राहतेस, तू झोपून घेत जा. मी म्हणाली, जोपर्यंत तू माझ्या जवळ येत नाहीस तोपर्यंत मला झोप येत नाही. मला माहीत नाही की ती माझ्याकडे बारकाईने का पाहायची आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायची. एके रात्री मला कोणाच्या तरी रडण्याने जाग आली आणि जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा ती माझी आईच होती, जी बेडवर बसून रडत होती. आईची ही अवस्था पाहून मी विचार करू लागले की हे सर्व काय चाललं आहे. कधी कधी मनात विचार येतो की कदाचित माझी आई बाबांना आठवून रडत असेल. पण नंतर मला असं काही दिसलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्र होताच आई आजोबांना त्यांच्या खोलीत औषध द्यायला गेली आणि आज माझेही प्रचंड प्रमाणात डोकं दुखत होतं. आई जेव्हा आजोबांच्या खोलीत गेली तेव्हा वाटलं की मी माझ्या आजोबांच्या खोलीतील औषधांच्या पेटीतून माझ्यासाठीही औषध घेऊन येते. पण आजोबांच्या खोलीचे दार उघडून डोळ्यांसमोरील दृश्य पाहताच मी हैराण झाले. माझे आजोबा तर माझ्या आईसोबत. मी उलट्या पावलांनी तेथून माझ्या खोलीत परत निघून आली. जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिले होते मी विचार करून करून अस्वस्थ झाली होती. असं कसं शक्य आहे, हा सगळा विचार करत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या मनात आले की कदाचित ही माझ्या डोळ्यांची खोड आहे. मी पाहिले की आई जेव्हाही माझ्या खोलीत आली तेव्हा ती तिचे अश्रू पुसत होती आणि अश्रू पुसून ती माझ्याजवळ येऊन पडली. तिची अवस्था पाहून मी तिला विचारले, आई, तू जेव्हा कधी आजोबांना त्यांच्या खोलीत औषध द्यायला जाते आणि तिथून परत येतेस तेव्हा रडत का असतेस? ती रडता रडता म्हणाली की असं समज की माझं नशीबच असं आहे. असं म्हणत ती आडवी झाली. मला कळत नव्हतं की माझी आई खरं का बोलत नाहीये, कारण मी पाहिलेल्या दृश्यात माझे आजोबा माझ्या आईला सांगत होते की जर तिने त्यांचे ऐकले नाही तर ते तिला घराबाहेर काढतील. आणि माझी आई रडत होती, त्यांच्यासमोर हात जोडून म्हणत होती की तुम्हाला जे करायचं आहे ते मी करू शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? तुम्ही मला आदराने एका कोपऱ्यात पडून राहू द्या. यापेक्षा जास्त मी तिथे थांबू शकली नाही, कारण पुढचं दृश्य पाहण्याची हिंमत माझ्यात उरली नाही आणि मी तिथून निघून आले. आजकाल ज्या प्रकारच्या गोष्टी मी ऐकत होती आणि आजोबा ज्या प्रकारे माझ्या आईवर दया दाखवत होते आणि हे सर्व झाल्यावर माझी आई ज्या प्रकारे शांत झाली होती, ज्या विचाराने मला आतून आदरून सोडले होते, अजून मी या गोंधळातून बाहेरही आले नव्हते की माझ्या घरातील मोलकरणीने माझ्या शंकेचे विश्वासात रूपांतर करून दिले. मोलकरणीने मला सांगितले की तुझे आजोबा जसे दिसतात तसे अजिबात नाहीत,
ते खूप रंगीन स्वभावाचे आहेत. तरुणपणी तर त्यांचे बऱ्याच महिलांशी प्रेमसंबंध होते आणि आता या वयात आल्यावरही ते गावकऱ्यांच्या नजरेत चांगला माणूस बनला आहे. पण या वयातही भ्रष्टतेची संधी मिळाली तर ती सोडत नाहीत. ती कानावर हात ठेवत म्हणाली, अशा लोकांपासून देव आम्हाला वाचवो. त्या मोलकरणीच्या तोंडून हे शब्द ऐकून माझे संपूर्ण शरीर रागाने कोपले. आजोबांना नात्यांचीही काळजी नाही का? मी माझ्या आजोबांचा तिरस्कार करू लागले. आता जेव्हाही मी स्वतः आजोबांच्या खोलीत जायची तेव्हा मला अस्वस्थ वाटायचे. माझ्या आईने मला छुप्या शब्दात सांगितले की तू तुझ्या आजोबांपासून दूर राहा. या विषयावर मी गप्प राहणेच पसंत केले. एकदा मी लॉन्चमध्ये बसली होती तेव्हा आजोबा कोणाशी तरी फोनवर बोलत होते की लग्नासाठी मी तेव्हाच येणार जेव्हा नृत्य आणि गाण्याची व्यवस्था असेल. तुला तर माहीत आहे ना की मी माझ्या वयाचा विचार करत नाही. माझं अजूनही मन तरुण आहे. ते हसत हसत त्यांच्या वाईट सवयी मित्रांना सांगत होते. माझ्यासमोर असं बोलण्याची त्यांना लाजही वाटली नाही. मी हळूच तिथून उठली आणि माझ्या खोलीत आली. एक दिवस तर आजोबांनी हद्दच ओलांडली. ते माझ्याकडे आले आणि म्हणू लागले की तू तुझा पुढचा अभ्यास चालू ठेवावा अशी माझी इच्छा आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे माझ्या घरात खोल्यांची कमतरता नाही. तू सतत तुझ्या आईला चिकटून का राहतेस? आता या खोलीत एकट्याने झोपण्याची स्वतःला सवय लाव. मी तुझ्यासाठी एक वेगळी खोली सेट करून देतो. मी मनातल्या मनात विचार करू लागले होते की त्यांची अशी इच्छा आहे की मी माझ्या आईपासून विभक्त व्हावे आणि त्यांना खुलेपणाने माझ्या आईला भेटण्याची संधी मिळावी. पण यावेळेस आम्ही दोघीही खूप मजबूर होतो. त्यामुळे मी आजोबांशी कठोरपणे बोलू शकत नव्हते. त्यामुळे मी शांतपणे सांगितले की मला माझ्या आईसोबत खोलीत राहायला आवडतं. मला तिच्यापासून वेगळं राहण्याची सवय नाही. पण तरीही त्यांनी माझं काही ऐकून घेतलं नाही आणि 2 दिवसातच माझी खोली वेगळी सेट करून दिली. हे सर्व पाहून माझी आईसुद्धा टेन्शनमध्ये आली, पण तीही काहीच बोलू शकली नाही. मी माझ्या वेगळ्या खोलीत झोपायला निघून गेली. पण मी ठरवलं होतं की रात्री मी माझ्या आईच्या खोलीत निघून जाईल. रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा मी उठून हळूच आईच्या खोलीच्या बाहेर येऊन उभी राहिली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आईच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. आधी तर मला बरं वाटलं की बरं आहे की आईने दार आतून बंद करून घेतले आहे. पण सत्य तर काही दुसरंच होतं. मी परत माझ्या खोलीत निघून आली. सकाळी मला लवकर कॉलेजला जायचे होते. मी तयार होऊन जेव्हा खाली उतरले तेव्हा मी पाहून हैराण झाली की सकाळ सकाळी माझे आजोबा माझ्या आईच्या खोलीतून बाहेर पडून त्यांच्या खोलीत जात होते. हे सर्व पाहून माझे मन जागेवरच धस्स झाले. याचा अर्थ असा की माझे आजोबा रात्रभर माझ्या आईसोबत. याच्या पुढे माझी विचार करण्याची हिंमतच झाली नाही. माझ्या मनाला खूपच वाईट वाटत होतं, कारण आज माझ्याचमुळे आई इथे राहण्यास मजबूर होती, जेणेकरून मला इज्जतीने जगता येईल. आणि माझ्यामुळे ती जी किंमत मोजत होती तो विचार करूनच मला स्वतःवर राग येऊ लागला होता. माझे संपूर्ण शरीर कापत होते. आता मी ठरवलं होतं की मी माझ्या आईला आता या चिखलात आणखीन फसू देणार नाही. म्हणून मी आज रात्री उशिरापर्यंत माझ्या आईच्या खोलीत बसून राहिली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले होते. आणि मी आईला एक ग्लास दूध प्यायला दिले आणि सांगितले की आई, तुला स्वतःच्या तब्येतीची अजिबात काळजी नाही. असं म्हणत मी आईला बळजबरीने दूध पाजले. त्या दुधात मी झोपेचं औषध मिसळून दिले होते. त्यामुळे दूध पिताच आई थोड्या वेळाने गाढ झोपी गेली. मी ठरवल्याप्रमाणे पटकन कपाटातून आईची साडी काढली आणि साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन हळूच आजोबांच्या खोलीत निघून गेली. योगायोगाची गोष्ट होती. रोजच असं होत होतं माहीत नाही. आजोबांच्या खोलीत नाईट बल्ब चालू होता. आत येताच मी हळूच दरवाजा लावून घेतला. माझ्या आजोबांना हेच वाटले की माझी आई खोलीत आली आहे. ते मला म्हणू लागले की आज मी औषध घेतले आहे, माझ्या जवळ ये. मी खूप वेळ वाट पाहिली तुझी. आता मी आणखीन जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. आपल्या आजोबांचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला की आता माझ्यासोबत नेमकं काय होणार आहे. इच्छा नसतानाही मी त्यांच्या जवळ गेली. त्यानंतर
त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून तर मी हैराण झाली. काही वेळाने मी आणि माझी आई आजोबांसमोर खोलीत बसून रडत होतो. माझे आजोबा म्हणू लागले की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझी नात माझ्यासोबत असा खेळ खेळू शकते. जेव्हा मी माझ्या आजोबांच्या खोलीत गेली होती त्यावेळेस मला आई समजून आजोबा म्हणाले होते की मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर हो मध्ये द्यावे. खरं तर ते माझ्या आईचं दुसरं लग्न त्यांच्या चुलत भावाच्या मुलासोबत लावून देणार होते. ते म्हणत होते की माझी सून अजून इतकी म्हातारीही झालेली नाही. पुढे जेव्हा माझी नात तिच्या आयुष्यात मग्न होईल तेव्हा मात्र माझी सून एकटी पडेल, म्हणून ते जिवंत असेपर्यंत त्यांना आईचं लग्न लावून द्यायचं होतं. म्हणून दररोज जेव्हा माझी आई आजोबांच्या खोलीत त्यांना औषध देण्यासाठी जायची तेव्हा या गोष्टीला घेऊन तिच्याशी वाद घालायचे आणि माझी आई मात्र दुसरं लग्न करण्यास नकार देत होती. आणि जेव्हा मी आजोबांच्या खोलीत गेली आणि त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा मला रडू कोसळले आणि आजोबांना कळून चुकले की मी आई नसून त्यांची नात आहे. ते मला पाहताच माझ्यावर रागावले की तू इथे काय करायला आली आहेस. तेव्हा मी रडत रडत त्यांना ती सर्व गोष्ट सांगितली जी माझ्या मनात होती. माझं बोलणं ऐकून आजोबांनी एक जोरदार थप्पड माझ्या गालावर मारली की सगळ्यांची झोपच उडाली आणि आईसुद्धा धावतच आजोबांच्या खोलीत आली. माझ्या आईला जेव्हा याबद्दल कळाले तेव्हा तिने सुद्धा मला खूप बरं वाईट सुनावलं. आता मी खाली मान घालून बसली होती. काही दिवसांनी माझ्या आईचं दुसरं लग्न माझ्या चुलत काकांसोबत झाले. हे सगळं जाणून घेतल्यानंतर मला स्वतःवर अफसोस वाटू लागला की मी किती वाईट विचार केला होता. कोणीतरी खरंच म्हटलं आहे की डोळ्यांनी पाहिलेलं नेहमीच खरं नसतं. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईकही करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. थँक्यू.